तर सलामीची जोडी अतिश आणि किरण लगोपाठचा तिसरा सामना तीच सलामीची जोडी असणार आहे अतिश आणि किरण. अतिशने मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली आणि पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली. तर 3 षटकांचा हा सामना सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सामने गॅलरीच्या टोकाकडून गोलंदाज अनिकेत स्ट्राईकला असणार आहे तो फलंदाज पाहायचे. तर किरण असणार आहे डावखुरा फलंदाज किरण स्ट्राईकला असणार आहे. तर यानंतरचा सामना जगदंब स्पोर्ट्स भादवड वर्सेस स्वराज 11 डोहळे दोन्ही संघांनी तयारीत राहायचे. तर गोलंदाज स्वराज 11 डोल्हे आणि जगदंब स्पोर्ट भादवड या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने रिपोर्ट करायचं टॉस बॉक्समध्ये. वेळेनुसार आपला टॉस केला जाईल. गेम ऑन झाली आहे. इथे माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आदेश काय वाटतं आता हा सामना खूप मोठा असणार आहे. तर नक्कीच दोन्ही संघ 2-2 सामने खेळून या ठिकाणी आलेले आहेत. दोघांकडे या ग्राउंडचा सुद्धा अनुभव आहे खेळपट्टीचा अनुभव आहे आणि नक्कीच तो अनुभव आपला पणाला लावतील. एक मोठी मॅच नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर सामना सुरू होतोय. गोलंदाज अनिकेत स्ट्राईकला किरण आणि पहिलाच चेंडू आपटलेला चेंडू सुरेख चेंडू पंचांकडे दाद मागतायत. तर निर्धाव चेंडू पहिला चेंडू एक आपटलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू कुठे ना कुठे भरपूर अपेक्षा इथे गेली होती पंचांकडून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. आता चेंडू ज्यावेळेस पडलं थोडंसं स्लाईड झालं होतं चेंडू हलक्या हलक्या आपण बघितला सर यष्टिकाच्या हातामध्ये देखील आला होता. एक चांगला निर्णय स्क्वेअर लेग पंच यांच्या माध्यमातून. तर नक्कीच यावेळी पुन्हा एकदा आपटलेला चेंडू यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही फलंदाज चेंडूला भिरकावून देतोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. नक्कीच आपटलेला चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला आणि लॉंग लेगच्या वरून चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार. पहिला चेंडूही त्याच प्रकारचा होता परंतु बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता चेंडू. तो चेंडू निर्धाव गेला. त्यानंतरच्या चेंडूवर मात्र एक मोठा फटका 6 धावांनी संघाची खाते उघड झाली आणि धावसंख्या लागलेली आहे ती 6. तर थोडासा चेंडू सीमारेषे बाहेर गेलेला आहे त्यामुळे दुसरा चेंडू द्यायचा आहे. तर आपण पाहू शकता सगळीकडे विखुरलेलं असं क्षेत्ररक्षण. तर 38 सर्कलमध्ये गोल 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 सर्वांना उभं करण्यात आलेलं आहे. नक्कीच हिरव्या हिरव्या गवतावर पिवळी पिवळी फुलं मी आधी सुद्धा म्हटलं होतं उन्हामध्ये चमकतायत एकदम मजा येते पाहायला. तर पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत खेळण्यासाठी किरण यावेळी चांगला असा फटका डाऊन द ग्राउंड फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. अडवेल का चेंडू नाही अडवू शकणार. चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. वापर केला जात आहे स्टँड अँड डिलिव्हर आपल्याला पाहायला मिळत नाही. वन बम सीमा बाहेर एक चौकार अर्जित करताना किरण एक चांगली सुरुवात करत आहे. डबल फिगर 10 धावा धावलकार लागत आहेत. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत आहे. तर नक्कीच चांगलीशी फलंदाजी यावेळी अप्रतिम चेंडू काय लेग ब्रेक पाहायला मिळत आहे. सुरेख चेंडू कमबॅक म्हणावा लागेल या चेंडूला कारण की ज्या प्रकारे सुरुवात केली होती फलंदाज किरण याने एक एक्स्ट्रा धाव मिळते इथे. धावसंख्या 11 धावा धावलकावर. तर नक्कीच जबरदस्त चेंडू हाताळला होता गोलंदाज अनिकेत याने. पडल्यानंतर खूपच बाहेर निघाला होता हा चेंडू आणि काही समजलेलं नाही आहे फलंदाज किरण याला. 2 चेंडूवर 2 मोठे फटके खाल्यानंतर एक जबरदस्त चेंडू हाताळतोय गोलंदाज अनिकेत. अजूनही पहिल्या षटकाचा खेळ मार्ग असतो. धावसंख्या 10 कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. चांगली सुरुवात म्हणता येईल चिंचवली पाडा संघाची. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या 10 11 धावा.
यावेळी सूर्यक फटका, घुटना टेक और सिक्सर देख चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर षटकार. तर सुरेख फटका आतिशच्या बॅट मधून. यावेळी अजून एक चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. यावेळी आपटलेला चेंडू, उचली घेतलेला चेंडू सरळ निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातात. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली स्कोर बोर्डवर 10 धावा. 17 धावा झाल्या. सॉरी, थोडीशी चुकी, ओव्हर एक्साइटेड. तर 17 धावा झाल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. सूर्यकुप फलंदाजी म्हणता येईल चिंचवली पाडा संघाची. ज्या प्रकारची सुरुवात झालेली आहे, संदेश पाटील काय म्हणणार आपण? यस, कलच रचण्याचं काम केलं आहे. फाउंडेशन चांगला आहे. कलच रचण्याचं काम आता करतीलच. धावसंख्या 17 धावा धावपलकावर आहे. उपस्थित आपण पाहतोय या व्यासपीठावर दाखवलं जात आहे. टी व्ही मॉनिटरवर आपण पाहतोय मेहुल पाटील त्यांच्यासोबतच सुनील दांडेकर दादांना दाखवलं जात आहे. काजलाबाबू बर्डे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. गेम ऑन येते, कारण की पहिल्या षटकाची समाप्ती पॉवर प्लेच्या षटकामध्ये अनिकेतने 17 धावा खर्च केल्या. टीमचे कॅप्टन 17 धावा खर्च. आता गोलंदाजीमध्ये आकाश पांडेल आलाय. पाहूया किती धावा रोखवेल इथून. अतिशयने खूप चांगलं क्रिकेट केलंय. पहिल्या मॅचमध्ये 23, त्यानंतर 16 आणि आता 6 धावा आता त्याच्या धावपलकावर लागलेत. तर नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये त्याने स्विचितचे फटके सुद्धा खेळले होते. चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. दुसऱ्या सामन्यामध्ये त्या प्रयत्नात चेंडू बीट झाला होता, परंतु तरी 16 धावा त्याने केल्या होत्या. यावेळेस मात्र 6 धावा त्याच्या बॅटमधून अजून आलेल्या आहेत. स्ट्राईकला मात्र किरण. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. कव्हर रिजनला क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडू आडून फेकी करतोय. एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 18. आता मात्र स्ट्राईकला आतिश. तर स्ट्राईकला आतिश वाघराव. तर दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. धावसंख्या 18. तर गोलंदाज आकाश. स्ट्राईकला मात्र आतिश. यावेळी चांगलासा चेंडू. पुन्हा एकदा खाली ठेवलेला आहे चेंडूला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि चांगले शिराणी बिटवीन द विकेट म्हणता येईल. 2 धावा पूर्ण झाल्या. त्या 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 20. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. धावसंख्या 20. कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल चिंचवली पाडा संघाची. आज मित्रांनो दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती निमित्ताने आपण जर बघितलं तर आज चांगले चांगले संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. आज सकाळी बघितलं आपण आई गावदेवी वालशीन ए संघाला खेळताना बघितलं. बिरसा मुंडा भादवड संघाला देखील खेळताना बघितलं. मुरिया स्पोर्ट सावे संघ खेळतोय. दीपक स्पोर्ट बोरोली कुकसे, प्रदीप 11 चिंचवली पाडा संघ देखील खेळतोय. आई गावदेवी अलखनिविली हा संघ देखील खेळतोय. दशरथ 11 चिंचवली, जगदम स्पोर्ट भादवड, स्वराज 11 डोळे, आई गावदेवी डोकालपाडा संघ आणि प्राची स्पोर्ट वाघेघर हा संघ देखील खेळतोय. मात्र इथे रनआउटचा विकेट मिळाला असतं. सुरक्षित आपल्या पॉकिंग मध्ये पोहोचत आहे. आई गावदेवी हा संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. तर एवढ हा संघ आई गावदेवी एवढ बी संघ खेळणार आहे. पुढील दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने आम्हाला रिपोर्ट करायचं आहे. जगदम स्पोर्ट भादवड आणि स्वराज 11 डोळे संघाच्या कॅप्टन्स. तर दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ आहे. यावेळी मात्र सोडून दिलंय चेंडूला. नक्कीच स्विचितचा प्रयत्न होता, परंतु खूपच लांब चेंडूला हाताळलाय
आणि सोडून दिले चेंडूला. आमचे पंच आमच्याकडे वळत आहेत. अवांतर धावने संघाची धावसंख्या होती ती 21 रन बिना विकेट के नुकसान पर एक बढ़िया शुरुआत और बढ़िया पार्टनरशिप अब तक. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी झालेली आहे. आता मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, फटका हवे तर क्षेत्ररक्षक येत आहेत. 4 क्षेत्ररक्षक आले होते परंतु झेल काही घेतलेला नाही आहे आणि 2 धाव तोपर्यंत पूर्ण केलेल्या आहेत. आधी तर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सगळे आपल्या रस्त्याला परत झाले होते. काय माहिती काय प्लॅन असेल. नक्कीच झेल मात्र धरणीला दान केलेला एक मोठा फलंदाज आहे आतिश म्हणता येईल, कारण मागच्या 2 सामन्यामध्ये त्याने चांगली फलंदाजी केलेली आहे. त्याचा झेल मात्र सोडलेला आहे. तर धावसंख्या झाली ती 23. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ. धावसंख्या 23. यावेळी फुलटा चेंडू भिरकावून दिलेला आहे चेंडूला. झेल झाला असता आळस कुठेतरी पाहायला मिळते. त्या क्षेत्ररक्षकाकडून कोणत्या प्रकारचा प्रयत्न केला नव्हता झेल घेण्याचा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता परंतु चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. यावेळी मात्र सुरेख चेंडू, पायचीची अपील. फलंदाज आतिश बाद. एक मोठा आदर बसतोय तो चिंचवली पाडा संघाला. धन्यवाद डीजे विशाल. खूप चांगले संगीत वाजवत आहेत ते डीजेच्या माध्यमातून. कारल्याची कुलस्वामिनी एकविरे मातेचं संगीत ऐकायला मिळत आहे. अंगावर शायरी येणारे संगीत डीजेच्या माध्यमातून. त्यांना सोबत त्यांच्या कृष्णा आमचे चेंड्याभाई ते देखील आहेत. तर धावसंख्या झाली आहे धावफलकावर 29 धावा, 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. अतिश आउट झाला आहे. त्याच्या बॅटमधून आता देखील 16 धावा आल्यात. म्हणजे 3 मॅचेसमध्ये चांगला परफॉर्मन्स करतात या स्पर्धेमध्ये आतिश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय विश्वास. आणि ते गोलंदाज आपण पाहतोय विश्वास आहे आणि फलंदाज रोशन आहे. आयडी प्रूफ दोन्ही संघाचे एकच कलरचे आहे, त्याच्यामुळं थोडंसं मिस्टेक पाहायला मिळाली. तर गोलंदाज असेल विश्वास आणि नवीन फलंदाज रोशन. तर नक्कीच आय डी प्रूफचं म्हटलं तर काय वाटतं तुम्हाला या आय डी प्रूफबद्दल संदेश पडेल? कारण चांगलं असं नाही, मी पहिल्या दिवसापासून मी सांगितलं आणि पहिल्या चेंडूपासून सांगितलं आहे. ज्यावेळेस 12 मेन 12वा खेळाडू ज्यावेळेस आमच्या खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येतो त्यावेळेस प्रत्येक खेळाडूचा आय डी प्रूफ तो निश्चितच स्कोरबोर्डजवळ ठेवतो आणि त्यानंतर आपल्याला सर्व विश्लेषण करता येते की कोणत्या संघामधून खेळतो आहे आणि काय नाव आहे खेळाडूचं आणि कोणता खेळाडू आहे त्याचं फोटोसहित आय डी प्रूफ आहे. यावेळेस विश्वासाने चांगली सुरुवात केली आहे. गोलंदाजीला मात्र 1 धाव कंप्लीट केली जात आहे. लेग बायचा इशारा करतात. एक्स्ट्राची मदत होते. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. 30 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स. शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे. इथून जास्त नाही आहे. 10 ते 15 धावा घेण्याचा प्रयत्न इथे करेल फलंदाजी करणारा संघ. तर नक्कीच 30 धावा झाल्या आहेत. तिसऱ्या षटकातील बरेचसे चेंडू शिल्लक आहेत कारण आत्ता मात्र पहिला चेंडू टाकून झालेला आहे. चांगली सुरुवात झालेली आहे. 1 गडी बाद 30 धावा. तर यानंतरचा सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. स्वराज 11 ढोळे वर्सेस जगदंब स्पोर्ट्स बादवड. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. तर शेवटच्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. धावसंख्या 1 बाद 30. यावेळी एक चेंडू मात्र सीमारेषे बाहेर. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. अवांतर चेंडू 1+4 अशा 5 धावा. आणि 1+4 5 धावा बोनसच्या मिळतात तिथे फलंदाजी करणाऱ्या संघाला. प्रदीप 11 चिंचोली पाडा संघाला. हो, तर नक्कीच
यष्टिक्षकाकडून चूक झाली होती आणि अवांतर +4 ह्या एकूण 5 धावा. यावेळी मात्र मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमारेषे बाहेर लांब पल्ल्याचा षटकार. सँडी धन्यवाद डीजे. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर वॉल ऑफ भादवर कलेश म्हात्रे यांचे काका श्री सावंतजी म्हात्रे यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. काल मित्रांनो नारायण प्रतिष्ठान भादवड संघाने खूप चांगलं क्रिकेट खेळलं मनकुलीच्या त्या ऐतिहासिक ग्राउंडवर आणि भादवड संघाने पुढे वाटचाल देखील केली आहे. मात्र सोबतच A1 जोडी हरिभक्त पारायण विश्वनाथदादा महाराज नाईक यांचं देखील आगमन झालं आहे. सोबतच सुरेश बाळू पाटील आमच्या काकांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. बॅक टू नो क्रिकेट आदेश तरी. तर धावसंख्या 41. तिसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ. यावेळी पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला त्या दिशेने भिरकावून दिलं. चेंडू सीमारेषे बाहेर अजूनही लांब पल्ल्याचा षटकार. काय फलंदाजी करतोय दिवसभर मैदान गाजून ठेवलंय त्याने रोशन याने आणि 2 मॅन ऑफ द मॅच ऑलरेडी घेतले आहेत आणि तिसऱ्या मॅन ऑफ द मॅच कडे बोलतोय की काय मात्र इथे फसला गेलाय. विकेट शॉर्ट फाईन लेग स्लिपला एक चांगली झेल पाहायला मिळते. रोशन दगडमध्ये परत करणार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटरव्ह्यू होईल तोच म्हणजेच आपण पाहतोय अनिल येतोय. एक जबरदस्त इनिंग पेश करून गेलाय. 2 षटकार त्याने लागोपाठचे आपल्या संघासाठी मारले आणि त्यानंतर विकेट्स एक चांगली झेल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 47 धावा 47. एक डेंजर झोनमध्ये धावा गेलेत. थोडंसं मिशन कटिंग झालं इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला कारण की धावा थांबवाव्या लागतील कारण ते चेस देखील करायचे त्या दिवशी. तर नक्कीच अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या 47 वर पोहोचलेली आहे. जर या 2 चेंडूत अजून एखादा मोठा फटका आला तर प्रेशर येऊ शकतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. हॅलो षटकातील पुढील चेंडू टाकला जात आहे. इथे पुन्हा एक अतिशय सुरेख असा स्ट्रोक पाहायला मिळतोय. कॅपमध्ये चेंडू निघतोय सीमा पार. अजून एक चौकार पाहायला मिळतोय. गुड शॉट आणि इनिंग देखील समाप्त झाली आहे. तर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 53 धावा आणि विजयासाठी 54 धावांचं आव्हान ठेवले 54. तर मित्रांनो आपण टॉस देखील करणार आहोत दोन्ही संघामध्ये. हॅलो चेक हॅलो झाला आहे गावामध्ये. तर अंतिम यात्रा ग्राउंडच्या बाजूने जाते म्हणून आवाज थोडंसं कमी केलं जात आहे. थँक्यू डीजे. आपण टॉस करणार आहोत दोन्ही संघामध्ये. पुढच्या दोन्ही संघाचे कॅप्टन्स जगदम स्पोर्ट भादवड आणि स्वराज 11 डोले या संघामध्ये आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्समध्ये आपण बसायचं आहे.
मी विनंती करतो या सावंतजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आणि टॉस केला जाईल. टॉस बॉक्समध्ये जय खंडोबा स्पोर्ट भादवड यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स बनवण्यात आलेला आहे आणि सावंतजी म्हात्रे आमच्या सोबत असणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जगदम स्पोर्ट संघाचे कॅप्टन्स आपण देखील यायचं आहे. येस, दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहे. सावंतजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा आपण कॉल करतोय. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण दाखवू इच्छितो की एका बाजूला जे चषक 2021 आहे, दुसऱ्या बाजूला नाईक सर यांची प्रतिमा आहे. तर आपण उल्लेख करायचा आहे नाईक सर अथवा जय खंडोबा. सावंतजी म्हात्रे कॉल करतायत. जय खंडोबाचा कॉल आहे भादवड संघाचा आणि आलेल देखील तेच आहे. थँक्यू सो मच सावंतजी म्हात्रे साहेब, आपण बसून घ्यायचे. टॉस इथे जिंकलाय कॅप्टनने. काय निर्णय असेल आपला? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांवर जाण्याचा प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा तुमचा एक मानस आहे. काय वाटतो क्रीडांगण या मैदानात, काय वाटतं तुम्हाला आणि आयोजनाबद्दल? खूप सुंदर बनवलेलं आहे. चांगली मॅच होईल, आम्हाला पाहायला मिळेल सामना. चांगली होईल. आपल्याला शुभेच्छा आहेत. तर माझ्यासोबत आहेत कॅप्टन्स. आपण जर टॉस जिंकला तर आपला काय निर्णय असता? बॅटिंगचा. आता फिल्डिंग करायची आहे आणि 4 षटकांचा सामना आहे. तर काय समोर धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 35 ते 40. 35 ते 40. काय वाटतं तुम्ही जेव्हा एंट्री केली या ग्राउंडवर, अतिशय सुंदर असा क्रीडांगण सजवला आहे, चांगल्या असं मैदान तुम्हाला उपलब्ध करून दिलं आहे आणि जय खंडोबा चषक 2021 ही स्पर्धा भरपूर चर्चेमध्ये. ॲज अ कॅप्टन आपल्याला काय वाटतं या स्पर्धेविषयी? भरपूर चांगलं असं आयोजन केलेले आहे भादवड संघाने. पहिल्यांदाच आम्ही स्टेडियममध्ये आम्ही पहिल्यांदाच केलं झालं असं. येस, तुमचं तर आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा. मित्रांनो, भादवड संघाने टॉस जिंकला आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण डगआउटमध्ये. थँक्यू. तर मॅच ऑन झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत आपण. मात्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच विकेट प्राप्त केलं गोलंदाज दीपक याने. चांगली सुरुवात केली आहे. यानंतर होणारा सामना मित्रांनो तुमच्या माहिती करता जगदम स्पोर्ट भादवड आणि स्वराज 11 डोळे यामधील पुढील लढत होणार आहे. 54 धावांचं आव्हान ठेवलं आहे आणि भरपूर मोठं आव्हान आहे 3 षटकामध्ये. पहिला झटका दीपक यांनी दिलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. शिवा येतोय, शिवा वाघे. अनिकेत खेळपट्टीवर आहे, क्षमता ठेवतोय आणि क्षमता भरपूर आहे त्याच्याकडे षटकार चौकार मारण्याची. मात्र स्ट्राईक देखील घेणं खूप गरजेचं आहे. आज 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामध्ये हरिभक्त पारायण विश्वनाथदादा महाराज सोबत सुरेश बाळू पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. A1 जोडी. क्रिकेटचं भरपूर जाणके आणि भरपूर क्रिकेटवर प्रेम त्यांचं. षटकातील पुढील चेंडू दीपक याचं सामने गॅलरीकडून. फुलर लाईनचा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र पंचाकडून नो बॉलचा इशारा आला. यस, बीमर चेंडू. तर फ्रीट उघडा डोले नीट कारण की पुढील चेंडू फ्रीट चेंडू खेळण्यासाठी अनिकेत हा फलंदाज प्रयत्न करेल मैदानाच्या आतमधून. खाता ओपन झाला इथे मोरिया 11 सावे संघाच्या माध्यमातून. आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी यांच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जात आहे. आमचे आदिवासी बांधव जे आहेत त्यांच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू खेळत आहेत. प्रत्येक गावातील हे संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आज आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहत आहे मोरिया स्पोर्ट्स सावे संघाला, जे पिवली जर्सीमध्ये खेळतात मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याला हा फ्री चेंडू मिळाला होता इथे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? विकेट कीपर शॉर्ट थर्मॅन शॉट फाईन लेग शत्रक्षांना बीट करून जाणारा लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. काय सुरुवात झाली. अनिकेत क्षमता ठेवतो. डोळे शोळे बल्लेबाज म्हटलं जातं त्यांना आणि त्यांनी चौकार देखील पेश केला आहे. फ्रीटचा चेंडू होता आणि झेल देखील पकडली असती तरी अनिकेत याला एक संधी मिळाली असती.
पाहूया, संधी तर आहे, संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते, काही खेळाडू असे असतात की पहिल्या चेंडूवर आउट होतात आणि काही खेळाडू असे आहेत की 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील मारतायत. काही चेंडू बघितलं आपण तर सीमेच्या बाहेर देखील जातात, मैदानाच्या आतमध्ये देखील राहतात. असा क्रिकेट आहे मित्रांनो. आणि या क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहतोय अनिकेत खेळतो मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत याच्या बॅटमधून एक मारा, लेकिन सॉलिड मारा, चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. बॅट मधून चेंडू जेव्हा निघाला मित्रांनो, गोड आवाज, बॅटचं फेस ओपन केलं होता, रडार मध्ये चेंडू घेतला होता आणि चेंडू लॉंगांच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. धावसंख्या 12 धावा धावफलकावर, लक्ष्य समोर 54 धावांचा आहे. चुनौत्या पेश करताना अनिकेत कॅप्टन नॉक खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. फुटवर्क साथ देतोय फलंदाजाला आणि फुटवर्क असणं देखील खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. जेव्हा जेव्हा नेटवर्क असतं त्यावेळेस चांगले चांगले व्यक्तिमत्व थोडंसं हायपर होत असतात की नेटवर्क कसं गेलं मोबाईलचं. गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र दिलं आहे विकेट किपरने दीपक. पुन्हा एकदा राईट मूव द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून करारा जुने कॉन्ट्राय स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध जाणारा हा आज जुने खणखणीत चौकार पाहायला मिळत आहे. थैंक यू डीजे. चावे टीम हिट का जवाब पत्थर से देती हुई स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 1 विकेट के नुकसान पर. एक जबरदस्त रिप्लाय पाहायला मिळतोय. चावे स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन अनिकेत ऑन फायर झाले मैदानाच्या आतमध्ये. चांगली फटकेबाजी, चांगली धावा बंद आहे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दीपक राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करण्यासाठी अनिकेत अजून एक स्टॉमर चेंडू ठेवला समोरच्या दिशेने. शतरक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाईल इथे. स्ट्राईक लुटेड केली जाते इथे. सिंगलची मदत, नो स्ट्राईकवर आता मात्र अनिकेत. धाव संख्या धावफलकावर 17 धावा, 11 आला आहे खतरा. आणि समोरचा संघ आपण पाहतो हायपर होताना इथे पाहायला मिळते तो म्हणजेच चिंचवली बाळा संघ. कारण की समोर लक्ष एक चांगला सेट झालाय. 56 धावांचं आव्हान आहे आणि पाठलाग करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावफलकावर 17 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा आणि खेळण्यासाठी दीपक. गोलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकवर फलंदाज शिवा वाघे. विकेट किपर शतरक्षण थोडंसं हलवत आहेत कारण की डावखुऱ्या त्याचा फलंदाज आलाय. इनफिल्डच्या 2 बाहेर खेळाडू पाहायला मिळतात. एक लॉंग ऑन आहे, एक मिड विकेट क्षेत्रामध्ये. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दीपक सामने गॅलरीकडून. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अनिकेत झाला होता मात्र सिंगलने इथे स्ट्राईक ठेवेल फलंदाज शिवा. षटक कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 18 धावा धावफलकावर वेळ आहे. आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. सर्वप्रथम आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत श्रावणजी म्हात्रे यांचं. मी विनंती करतो मेहुल पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. श्रावणजी म्हात्रे वॉल ऑफ भादवर करिश म्हात्रे यांचे काकाश्री आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करतोय. मेहुल पाटील आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मंगेश शेलार आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. मेहुल पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहतोय. काल मित्रांनो यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये गोल्डमॅन वाशी नवी मुंबई पनवेलवरून गोल्डमॅन जे आहे ते इथे उपस्थित झाले होते. त्यांना हाणण्याचं काम मेहुल पाटील यांनी केलं होतं. स्वतः देखील आयोजक आहेत. खूप खूप धन्यवाद सावंतजी म्हात्रे. त्यानंतर अजून एक A1 जोडीचा सत्कार आम्ही करणार आहोत. मी मेहुल पाटील यांना पुन्हा एकदा विनंती केली की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हरिभक्त पारायण विश्वनाथदादा नाईक महाराज यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. जयदुर्ग संघाचे एक वरिष्ठ कोच आणि जबरदस्त व्यक्तिमत्व. निश्चित प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचे 2 शब्द मार्गदर्शन नेहमी आपण ऐकतो असे विश्वनाथदादा नाईक यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतो मुख्य व्यासपीठावर. पंचाकडून वाईटचा इशारा येत आहे. स्वागत आणि सन्मान देखील या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. विभागाचे विभाग प्रमुख आपण पाहतोय विश्वनाथदादा महाराज नाईक यांचा स्वागत आणि सन्मान. गेली 30 ते 35 वर्ष ही गावाची शाखा जी आहे ती शाखा सांभाळण्याचं काम आमच्या काका सुरेश बाळू पाटील यांनी केलं आहे. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान. मेहुल पाटील आपण हे देखील स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे.
क्रिकेटचे सच्चे चाहते आहेत, मनामध्ये हृदयामध्ये क्रिकेट आहे त्यांच्या, क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं इथं पाहायला मिळते. A1 जोडीचा सत्कार या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. मेहुल पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. आपण इथं उपस्थित दाखवली. जय खंडोबा चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपला माहीची शाल दिली जात आहे, सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आपल्याला या स्पर्धेची आठवण मेहुल पाटील यांचं स्वागत आपण करता. तर बॅक टू नो क्रिकेट. रन संख्या 20 धावा धावबलकावर. 11 चेंडू आणि 34 धावांची इथे आवश्यकता आहे. आणि स्ट्राईकवर पहा कोण आलाय. आणि टीमचे कॅप्टन ज्याच्या फॅटवर चेंडू येत आहेत. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत. चौतीस धावांची आवश्यकता. 11 चेंडूमध्ये गोलंदाज अक्षय प्रयत्न करतोय. अनिकेतला आउट करण्याचा प्रयत्न करावा लागेल अक्षय याला. राईट आर्म ओव्हर द विकेट आर्केबाडी स्टँडिंग कडून. यावेळी फसला गेलाय. विकेट किपर याने प्रयत्न केलं होतं. हाफ चान्स होतं, मात्र हाफला फुल मध्ये कन्वर्ट करता आलं नाहीये. चेंडू देखील सीमा पार. अजून एक दर्जेदार चौकार. पायी पायी माझे साईची पालखी घेऊन जाऊ चला खांद्यावरती. पायी पायी माझे साईची पालखी घेऊन जाऊ चला खांद्यावरती. थँक्यू डीजे. 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. एक एक पिक्चर आपल्याला पाहायला मिळते. शो दाखवताना मैदानाच्या आतमध्ये अनिकेत संघाचा कॅप्टन नॉक खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाज अक्षय प्रयत्न करतोय. प्रयत्न ही परमेश्वर असं म्हटलं आहे आणि प्रयत्नाला यश मिळेल का पाहूया या चेंडूवर. अजून एक समोरच्या दिशेने व्यासपीठाकडे चेंडू येतोय. अडवण्याचा प्रयत्न झाला होता. छत्रपतीचा छावा मिळाला. 6 धावा षटकार. मॅच में कमबॅक. मॅच मध्ये परतल्या तिथे चाबे संघ. धाव संघ धाव बलकावर 30 धावा. इथून 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे 9 चेंडू मध्ये. सामना रंगलाय. ईट का जवाब पत्थर से यहाँ पे दिया जा रहा है. एक चांगला सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट अक्षय. सामना करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा अनिकेत. अजून एक उडवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू हवेमध्ये फसला गेलाय आणि इथे झेल मिळालं अनिकेत याचं. मोठा विकेट, मोठा मासा गळायला लागला इथे डगआउट मध्ये पडताना अनिकेत. थँक्यू डीजे. अनिकेत यांनी जो काम करायचं होतं ना, तो काम कम्प्लीट केलंय ते. मात्र येणाऱ्या फलंदाजांवर आता थोडंसं जी जिम्मेदारी आहे संघाची ती वाढली गेली आहे. अक्षयला जो काम करत होता अक्षयने केलं. अक्षयने अनिकेतचं विकेट काढून दिलंय. मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण केली इथे. असं वाटत होतं की फलंदाज अनिकेत हा सामना घेऊन जाईल, मात्र 25 धावांची यादगार सिल्वर जुबली त्याने बनवली आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहे. अविनाश मैदानाच्या आतमध्ये येत आहे. अक्षय गोलंदाजी करतोय. या धावबलकावर धावांचा विचार केला तर आपण 30 धावा. इथून 24 धावा अजूनही पाहिजे विजयासाठी. अक्षय या मेघवाले हे गोलंदाजी करतायत. आर के पाटील स्टँड इन कडून डावखोले त्याचा फलंदाज खेळण्यासाठी शिवा वाघे तयार असेल. सामना रंगताय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही सामना बॅलन्स आहे. 50-50 अवस्थेमध्ये. 8 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. इथून 2 मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. अक्षय यावेळेस फसला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा झटका अक्षयच्या माध्यमातून देत असताना चावे संघाला. धन्यवाद डीजे. मॅच असं वाटलं होतं की मागच्या षटकामध्ये जवळजवळ शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची तयारी ठेवेल, मात्र इथे थोडंसं निराश केलंय.
चावे संघाच्या बाकीच्या खेळाडूने, कारण की जो काम करायचं होतं तो अनिकेत त्यांनी केलं. 25 धावांची खेळी पेश केली इथे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. रुपेश येतोय. रुपेश गवारी मैदानाच्या आतमध्ये येतोय. मुरिया स्पोर्ट्स चावे संघ फलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय प्रदीप इलेवन चिंचवली पाडा हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. हॅट्रिक ऑन झालाय. हॅट्रिक कंप्लीट करेल का पाहूया आपण. यावेळी जोरदार अपील केली जाते. हो यस, हॅट्रिक कंप्लीट. दुसरी स्पर्धेची हॅट्रिक कंप्लीट होत आहे. तीन चेंडूमध्ये 3 विकेट्स घेतल्या. हा क्रिकेट आहे मित्रांनो. आणि काय गोलंदाजी केली. मॅच मध्ये कमबॅक करून दिला अक्षयने. रोशन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. गोलंदाजी करण्यासाठी रोशन येत आहे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय योगेश. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर सुनीलजी नाईक आमचे मामाश्री, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. मनसेचे चांगले कार्यकर्ते आहेत. गावातील प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं भरपूर लक्ष आहे. असे व्यक्तिमत्व सुनीलजी नाईक, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रोशन येतोय सामना गॅलरी यांकडून आणि खेळण्यासाठी सज्ज खेळपट्टीवर फलंदाज अविनाश. हो, संधी आली होती. शॉर्टफिट चेंडू होता, मात्र पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळतो रोशन याच्या माध्यमातून. आता शांत क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यांच्याकडे जास्त आपण बघितलं होतं अनिकेत यांनी चांगली सुरुवात करून दिली, मात्र शेवट गोल करता आलं नाही त्यांना. त्यानंतर चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे. दरम्यानचं क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत 2 धावा कंप्लीट करत आहे. सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाही इथे चिंचवली पाडा संघाला, कारण आव्हान मोठं आहे समोर. येणारे 4 चेंडू आणि 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यस, आमचे ऑफिशियल स्कोर आणि ऑफिशियल कॉमेंटर देखील सांगतात की 4 षटकार मारावे लागतील. 3 षटकार 1 चौकार देखील मारू शकता आपण. पुन्हा एकदा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक भरपूर दूर होता. पुन्हा एकदा थर्मॅनच्या क्षेत्ररक्षकाला यावं लागले त्या चेंडूवर आणि इथे धावा कंप्लीट होत आहेत. त्याच्यामध्ये रनआउटचा विकेट, 1 धाव आणि रनआउट. डीजे उघड डोले आई माऊले फक्त सेल्फी जेवायला आयला. आई उघड डोले आई माऊले फक्त सेल्फी जेवायला आयला. आई उघड डोले आई माऊले फक्त सेल्फी जेवायला आयला. आई उघड डोले आई माऊले फक्त सेल्फी जेवायला आयला. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 पाऊल दूर आहे पुढच्या वाटचालीस आपण पाहतोय चिंचवली संघासाठी. हो, डार्ट चेंडू, मात्र इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजून एक रनआउटचा विकेट, म्हणजे अजून एका फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. आणि चालू सामना, थँक्यू डीजे, चालू सामना आहे. मात्र अनिकेत याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत. विश्वनाथदादा महाराज नाईक यांच्या माध्यमातून 2 शब्द या स्पर्धेविषयी. जय खंडोबा चषक बाधवड टेमगडपाडा. अतिशय उत्कृष्ट असे आयोजन नियोजन आणि 3 षटकाचा खेळ. अतिशय पहिल्या ओव्हरीमध्ये जवळजवळ 17 धावा काढलेल्या. अतिशय उत्कृष्ट बॅटिंग केली. काय नव्हते का अनिकेत यांनी उत्कृष्ट अशी बॅटिंग केली. पण खेळामध्ये काही होऊ शकतं. कधी लास्ट बॉलला 6 लागू शकतो. बघितलं ना, असं असतं खेळामध्ये. खेळात कधीच काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे आणि आपले खेळाडू ज्यावेळेस आपल्या गावातले खेळाडू, प्रत्येक एक वाडीतले खेळाडू आहेत ते, आणि या खेळाडूंनी जर खरोखर प्रॅक्टिस केली आणि आपल्यातून एखादा खेळाडू रणजीमध्ये जाऊ शकतो, लेदर क्रिकेट जर खेळला
तर रणजीमध्ये खेळण्याची संधी मिळते. पण काय का होत नाही, पण आपल्या एक वाडीचा किंवा आपल्या गावाचा असा उत्कृष्ट असा एक आपण नाव कुठल्याही एवढे जवळजवळ 40 संघ आलेत मला वाटतं, त्याच्यामध्ये आपण कोरलेलं आहे. दोन्ही संघांचे अभिनंदन करतो. जिंकलं त्यांचंही अभिनंदन, हरलं त्यांचंही अभिनंदन. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. संदेश. धन्यवाद. तर अशा प्रकारे सामना मात्र संपलेला आहे. सामना जिंकलाय तो चिंचवलीपाडा संघाने. तर यानंतरचे दोन्ही संघ यस, मॅन ऑफ द मॅच ज्याने संघाला मॅचमध्ये कमबॅक करून दिला, ज्याने हॅट्रिक प्रस्तावित नोंदणी केली या स्पर्धेच्या माध्यमातून, नाव आहे गोलंदाजाचं अक्षय. इज अ मॅन ऑफ द मॅच. अक्षय ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. कार्बन कॉफी प्रतीक दिवेकरांची आहे, मात्र त्याला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल या मुख्य व्यासपीठावर. खूप खूप चांगला क्रिकेट, हार्डलक टपलक अनिकेत, चांगला क्रिकेट राहिला आपला. मात्र शेवटच्या क्षणी आपण खेळपट्टीवर राहिला नाही, त्याचं कारण हा सामना चावे संघाला इथं पराभूत व्हावा लागला आणि जिंकलेल्या संघाचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो. प्रदीप इलेवन चिंचोलीपाडा संघाचे कॅप्टन्स आता मात्र थोडेसे खुश असतील आपल्या संघावर ज्या प्रकारचा परफॉर्मन्स केला आहे. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पुढच्या मॅचसाठी स्वराज्य डोळे संघाने.